मुलांना ॲडमिशन घेताना मला करिअर कशामध्ये करायचं आहे. ओके. तर ते जर तुम्हाला माहीत असेल, 4 वर्ष आपण त्याच्यामध्ये आहे, फर्स्ट इयर टू लास्ट इयरपर्यंत आपण काय कंटेंट शिकणार आहोत, कोणत्या स्ट्रीममध्ये शिकणार आहोत आणि खरंच याचा उपयोग मला प्लेसमेंटसाठी आणि या युनिव्हर्सिटीचं नाव किंवा या कॉलेजचं नाव जे आहे, तर त्याचा मला उपयोग हा प्लेसमेंटसाठी होणार आहे का? तर मुलं ट्रेनी इंजिनियर म्हणून घेणं, त्यांना ते शिकवणं, त्यानंतर त्यांना इंटर्नशिप्स प्रोव्हाइड करणं, त्यांना MNCमध्ये प्लेस करणं, ही सगळी डेव्हलपमेंट फेज आहे. Hello everyone, we have a renowned guest with us, Mr. Pankaj Karande from Keystone School of Engineering. He is an HOD at the Mechanical Engineering Department and has a 14 years of experience with industry and academic collaboration. So, Pankaj sir, welcome to the podcast. नमस्ते. We had met earlier at the sessions at Primosity, and so we will be like, we had a lot of questions, but as our audience is in India and US both, so we will have a transition of English and Marathi so that they'll be easy to understand. शुअर. So माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा फ्युचर तुमच्यात कसं दिसतो, कारण की यू हॅव बीन इन टू इंडस्ट्री फॉर द पास्ट 14 years. हाऊ डज इट लुक टू यू की आफ्टर अ फ्रेशर कम्स आउट ऑफ द कॉलेज, व्हॉट इज द स्कोप? बिकॉज म्हणजे माय ओन हे प्रश्न होता की IT लोक IT ला ऑप्ट करतात, बाकी डिपार्टमेंट्सला ऑप्ट करतात. सो व्हॉट्स युअर टेक ऑन मेकॅनिकल पार्ट? बेसिकली जे आपण आधी जे मेकॅनिकल पाहत होतो, की ज्याच्यामध्ये प्रोडक्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंग किंवा या पद्धतीचं जो एक इरा होता, ते एक वेळ होती, की ज्याच्यामध्ये आपण प्रोडक्शन्स किंवा ज्याच्यामध्ये मशीन्स रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी असायच्या. पण आत्ताचे आपण जे आत्ताचं जे मेकॅनिकलचं नवीन युग बघतोय, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससुद्धा आलं आहे, त्याच्यामध्ये रोबोटिक्स ऑटोमेशनसुद्धा आलेलं आहे, त्याच्यामध्ये कम्प्युटर एडेड डिझायनिंग, ड्राफ्टिंग या सर्व गोष्टी इन्क्लूड झालेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं, की आता मेकॅनिकल जे आपण म्हणत होतो, की पूर्वीच्या काळी मेकॅनिकल म्हणजे तुम्हाला मशीन शॉपमध्ये किंवा फ्लोअर्सवर किंवा म्हणजे अगदी ग्राउंड फ्लोअरला वगैरे काम करावं लागतं. तर तो ट्रेंड मला वाटतं आता चेंज होतोय आणि जे आता नवीन युनिव्हर्सिटी आणि इवन दो ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स ऑल्सो, की जे नवीन सिलेबस इम्प्लिमेंट करताय, त्याच्यामध्ये ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग असेल, ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग असेल, CNC बेस्ड मॅन्युफॅक्चरिंग आपण ज्याला म्हणतो. तर त्याच्यामध्ये प्रोग्राम बेस्ड मॅन्युफॅक्चरिंग आहे. म्हणजे अगदीच आता ग्राउंड फ्लोअरला आणि शॉप फ्लोअरला तुम्हाला तिथं जाऊन स्वतः वैयक्तिक हाताने काम करावं लागतं अशी वेळ नाही राहिलेली. तर मला वाटतं हा एक युग परिवर्तन दिसतंय थोडं. सो मला आणखीन एक प्रश्न असा होता की मी म्हणजे खूप साऱ्या कॉलेजना व्हिजिट केलं, म्हणजे जेव्हा माझी ॲडमिशन चालली होती तेव्हा. बट एका मुलाने ॲक्च्युली जेव्हा तो, कारण की जेव्हा ॲडमिशन घेतो तेव्हा पेरेंट्स असो किंवा मुलं असो ते कॉलेजना व्हिजिट करतात. सो व्हॉट शुड दे सी, की त्यांना काय बघायला पाहिजे असं की ज्याच्यात की कॉलेज शुड बी, अच्छा म्हणजे त्यांच्याकडे एवढ्या फॅसिलिटीज आहेत किंवा काय काय फॅसिलिटीज त्यांना ॲक्च्युली दे शुड चेकलिस्ट सारखं आपण असं म्हणतो की ओके, सो त्यांच्याकडे CNC मशीन्स आहेत, त्यांच्याकडं ड्राफ्टिंगसाठी सॉफ्टवेअर्स आहेत. So what should the students check on? की okay, this is a good college according to what they're providing. हा खरं तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲडमिशन्स घेत असताना मुलांना नेहमी हा प्रश्न पडतो, म्हणजे कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ किंवा कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये मी ॲडमिशन घेतलं पाहिजे. तर बेसिकली एखादी युनिव्हर्सिटी किंवा एखादं कॉलेज हे पाहत असताना आपण त्या कॉलेजमध्ये असलेले शिक्षक, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, त्यांचं टीचिंग लर्निंग कसं आहे, त्यांचे पास्ट इयरचे रिझल्ट्स कसे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी असलेले लॅबचं सेटअप आहेत का, लॅब कशा आहेत, ॲडव्हान्स लॅब आहेत का आणि दुसरं आहे ते म्हणजे प्लेसमेंट्स. ओके, त्या कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन घेतोय, तर तिथून बाहेर पडताना आपल्या हातामध्ये जॉब असला पाहिजे. आपण त्यासाठी तर सगळं करतोय आणि त्यासाठी मग मुलं काय करतात, की ब्रँड व्हॅल्यू आपण जे म्हणतो ना, म्हणजे आजकाल तो एक ट्रेंड आहे, की ब्रँड बघायचं, ब्रँड नेम बघायचं आणि त्याच्यावर ॲडमिशन्स घ्यायचे. आता पुण्यामध्ये खूप सारे चांगले कॉलेजेस आहेत. आता बेसिकली आम्ही आता कीस्टोनबद्दल जर सांगायचं झालं तर आम्ही अशा सर्व फॅसिलिटी आम्ही इथं प्रोव्हाइड करतो. मुलांच्या प्लेसमेंट्स हा आमच्याकडं मेजर अजेंडा असतो, की ज्याच्यावर आम्ही जास्त फोकस केलेला आहे आणि बेसिकली अर्बन एरियामधून येणारी किंवा रुरल एरियामधून येणारी मुलं असतात, की ज्यांचे थोडं परिस्थिती असते, की तेवढं काही खास नसते.
एवढे फीज वगैरे भरणं, तर गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या स्कॉलरशिप्स वगैरे अवेलेबल आहेत. त्याच्यामधूनही मुलं शिक्षण घेत असतात. हं. ओके. आणि शिक्षण झाल्यानंतर जर त्यांना जॉब नाही भेटला, तर खरंच ते म्हणजे अगदी डिमोटिवेटेड असतं, की मग मग तो ट्रेंड चालू होतो. इंजिनिअरिंग करून काय उपयोग नाही, इंजिनिअरिंगला स्कोप नाहीये आणि त्याच्यामधून तुम्हाला जॉब नाही भेटत. ओके. तर तसं म्हणजे आम्ही एक तो सिनेरिओ चेंज करतोय. आम्ही त्या गोष्टींवर ज्या प्लेसमेंट्स वगैरे आहेत, त्या मुलांचे स्किल डेव्हलपमेंट आहे, त्याच्यावर जास्त फोकस करतोय. अ, मला एक असं आणखी एक वाटतं, की रुरल एरियामधून जे मुलं येतात, ओके, तर त्यांच्याकडं काही म्हणजे काही वेगळ्या गोष्टींसाठी पण लक्ष द्यावं लागतं. हं. म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, स्किल डेव्हलपमेंट असेल, ॲप्टिट्यूड सेपरेटली त्यांना थोडं शिकवावं लागतं. त्या पद्धतीचं ट्रेनिंग घ्यावं लागतं. इंटरव्ह्यू प्रिपरेशन्स घ्यावे लागतात. हं. ह्या सर्व गोष्टी आहेत आणि हे सगळं इन्क्लूड करून मग त्याच्यानंतर ते प्लेसमेंटसाठी कपॅबल होतात, ते इंटरव्ह्यू देण्यासाठी कपॅबल होतात आणि मग तिथून पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत. पण मग एवढं सगळं करणारे इन्स्टिट्यूट्स म्हणजे हे हं. सगळ्या गोष्टी होतात का त्या इन्स्टिट्यूटमध्ये? का फक्त ब्रँड व्हॅल्यू आहे आणि त्याच्यावरच ते सगळं चाललंय असं नसावं. हं. आता सर माझा जो पुढचा प्रश्न आहे तुम्हाला, तो थोडासा म्हणजे आम्हाला फीडबॅक पण असो, की आमच्या मुलांच्या इथनं उत्सुकतेमुळे विचारला असो, की जेव्हा पण आम्ही लोकांना भेटतो, त्यांचा पहिला प्रश्न असतो, की आम्हाला आय-टीला जायचंय किंवा मी माझ्या भावाला पण भेटलो होतो, त्याचं म्हणणं असतं, मी आय-टीला जायचंय. मी त्याला म्हटलं, कोरमध्ये आहे फ्युचर आहे, बट तुमचं काय म्हणणं आहे, कोरचं स्कोपेबिलिटी मुलांना आत्ता का दिसत नाही? म्हणजे लाइक फ्रेशर ज्यांना पण आपण भेटतो, त्यांचं असतं, की मला जर बेटर मिळालं तरी मेकॅनिकलवरनं मग आय-टीला जाणार. बट व्हॉट्स युअर टेक ऑन दिस? नाही हे खरं आहे. आता मागचे काही वर्ष झालं आपण पाहतोय, की आय-टीमध्ये खूप चांगली ग्रोथ होत होती. हं, हं. मुलांना चांगले पॅकेजेस मिळत होते. त्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थ्याचा कल हा आय-टीकडे होता हं. आणि ते खरं पण आहे, की जेणेकरून त्यांना तिथे अपॉर्च्युनिटी आहे. त्या ठिकाणी त्यांचं स्किल युटिलाइज होतंय, तर त्या ठिकाणी त्यांनी जाणं योग्य आहे. पण जे आपण कोरमध्ये म्हणतो, आता हं, जसं हं. काही कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असेल किंवा हं, आता मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे, हे सगळ्या कोर ब्रांचेस आहेत, या मदर ब्रांचेस आहेत. आणि एवढ्या मागच्या गेल्या वर्षांमध्ये ॲडमिशन्स जे आहेत ते हं. मेकॅनिकलसाठी म्हणा किंवा इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट असेल, या या ठिकाणी कोर ब्रांचेसकडे थोडं मुलांचा कल कमी झाला आणि थोडं आय-टी किंवा हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा या टाईपच्या ब्रांचेसकडे त्यांचा कल जास्त प्रमाणात वाढलेला आहे. आणि हेच थोडं फ्युचर आहे आणि हे असणारच आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता आपण पण पाहतोय सांगता येईल. एक हां, तर हा एक ट्रेंड चेंज होतोय, की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे मुलं वळतायत. पण मग म्हणून कोर ब्रांचेसला स्कोप नाहीये असं नाहीये. ओके. म्हणजे मेकॅनिकल असेल किंवा दुसरे कोणतेही ब्रांच असेल, अ, कोर शिकला तुम्ही आता इलेक्ट्रिक व्हेइकल्स आपण पाहतोय. हां, इलेक्ट्रिक येस. व्हेइकल्सचा ट्रेंड चेंज होतोय. हं, ओके. म्हणजे कन्व्हेन्शनल व्हेइकल आज जर तुम्ही म्हणाल मी फोर्ड मोटर्सनी बनवलेली आधीच्या काळातली व्हेइकल वापरतो आणि ते मोठे इंजिन असलेले, तर ते नाहीये. इट इज हां, कॉम्पॅक्ट ना. हां. आता ते इंजिन जाऊन आपण इलेक्ट्रिक व्हेइकल्सकडे वळतोय. हं. त्यानंतर हायब्रिड व्हेइकल्स आहेत. म्हणजे आता मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचं असेल, हं, हं. ठीक आहे. हाताने जे मॅन्युफॅक्चर करायचे मशीन बेस्ड होते, लेथ मशीन्सवर वगैरे काय, ते आता बरोबर. सी वगैरे ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगकडे येत आहेत. 3D प्रिंटिंगकडे आपण वळतोय. रोबोटिक्स ऑटोमेशन आहे. रोबोटिक्समध्ये सर एवढा ट्रेंड चेंज होतोय हं, रोबोटिक्समध्ये, हं. म्हणजे डेली नवीन काही गोष्टी इन्व्हॉल्व होत आहेत. म्हणजे अगदी सुईच्या साईजचे पण आपण रोबोट्स म्हणायला, बॉट्स म्हणायला काही हां. हरकत नाही. एवढ्या छोट्या साईजचे सुद्धा बनतायत आणि तर हे या सगळ्या गोष्टी आहेत, त्याचं एक बेसिक कुठेतरी या कोर ब्रांचेसमध्ये आहे. हं, हं. ओके. आणि ते जर तुम्हाला पुढच्या गोष्टी ज्या आहेत, ज्या ॲप्लिकेशन बेस्ड आहेत, त्या जर तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये काम करायचं, त्याचे अचीव्ह करायचे असतील, तर पहिलं तुम्हाला या गोष्टी बेसिक माहीत असणं गरजेचं आहे. आता म्हणजे मला आउट ऑफ माय क्युरिओसिटी एक प्रश्न होता, की जेव्हा मी ॲडमिशन केलं तेव्हा एक ब्रांच होती, जो माझ्या डोक्यात आलं, की मेकॅनिकल मी ब्रांच ऐकलेली होती. बट व्हेन आय वेंट इंटू दॅट देअर वर 2 अदर स्पेशलायझेशन. इसको रोबोटिक्स असो किंवा एआय एंड मेकॅनिकल इंजिनिअरिंग असो. सो व्हाईल अ स्टुडंट इज ऑप्टिंग फॉर अ ब्रांच ॲट अ कॉलेज, व्हॉट्स म्हणजे त्यांना आधी काय केलं पाहिजे? मी असं बघितलंय, की लोकं डायरेक्टली स्पेशलायझेशनला पण आता ऑप्ट करतात. सो व्हॉट वुड यू से, की स्पेशलायझेशनला डायरेक्टली ऑप्ट करावं, की पहिला मेकॅनिकल कोर जाऊन मग स्पेशलायझेशनला मास्टर्सला जावं? खरं तर आता आधी या अशा ॲप्लिकेशन बेस्ड ब्रांचेस फार कमी होत्या. म्हणजे फार कमी युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे असायच्या. आता ॲप्लिकेशन ब्रांचेस ज्या आहेत त्या बऱ्याच कॉलेजेसमध्ये नव्याने सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कसं असतं, की ज्या विद्यार्थ्याचा त्या पद्धतीचा फक्त इंटरेस्ट आहे, ज्याला फक्त मला रोबोटिक्समध्येच इंटरेस्ट आहे, हं, तर त्याच्यासाठी ते ॲप्लिकेशन ब्रांच ओके आहे. ओके. पण ज्याला माहीत आहे, की मला याचे ॲप्लिकेशन जे आहेत, समजा बॉट्सचे असतील, ते ॲप्लिकेशन्स मला बेसिकपासून सगळं करायचं आहे. मला त्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे का? इथून मला जर शिकायचं असेल, तर तुम्हाला ते कोरमध्ये जाऊन त्या गोष्टी शिकाव्या लागतील.
आता मेकॅनिकल प्लस IT किंवा मेकॅनिकल प्लस हम्म, AI किंवा हम्म, असे जे कोर ब्रांच प्लस ॲप्लिकेशन ब्रांच असे जे मिक्स करून येत आहेत, तर त्याच्यामध्ये त्याचा उद्देश हा आहे की अ, तो सिलॅबस तिथं यावा. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना तो सिलॅबस स्टडी करण्यासाठी मिळावा. आम्ही आत्ता म्हणजे जर मी पुणे युनिव्हर्सिटीच्या सिलॅबस प्रमाणाचा विचार करू, तर मेकॅनिकलसाठी जो सिलॅबस आहे, तर त्याच्यामध्ये आधी फक्त असं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग किंवा थर्मल इंजिनिअरिंग, हम्म, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, डिझाइन इंजिनिअरिंग, कॅड इंजिनिअरिंग अशा टाईपचे सब्जेक्ट्स असायचे. ओके. आता त्याच्यामध्ये नव्याने कम्प्युटर बेस्ड सब्जेक्ट ॲड झालेत. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲड झालंय. आम्हाला म्हणजे या मुलांना सब्जेक्ट्स आहेत तसे. आर्टिफिशियल हम्म, इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, डेटा एनालिटिक्स लॅब हे सब्जेक्ट्स तुम्हाला कोर ब्रांचेसमध्ये आता ॲड झालेले आहेत. ओके. तर त्यामुळे काय होतं, की हे दोन्हींचं कॉम्बिनेशन आपण त्याचं जे आपण कोर प्लस हम्म, ॲप्लिकेशन असं जे मिळून म्हणतोय, तर हम्म, ते आता जो सिलेबस नवीन इम्प्लिमेंट होतोय आणि खरंच थँक्स टू NEP की हम्म, या गोष्टी नवीन रिव्होल्युशनराईज आहेत आणि yes, याची खरंच गरज होती आणि यामुळेच तर म्हणजे जे तुम्ही शिकलेलं आहात बेसिक ॲप्लिकेशन बेसिक जे नॉलेज आहे ते हम्म, आणि तुमचं ॲप्लिकेशन नॉलेज. हम्म, ओके. हे जर तुम्हाला एका ठिकाणी मिळत असेल, हम्म. तर ऑब्व्हियसली तुमची ग्रोथ चांगली होणार आहे. नथिंग ऑफ द सॉर्ट. सो आणखीन एक वन ऑफ द मोस्ट क्युरियस सवाल जो मुलांना म्हणजे प्रश्न जो मुलांना असतो की प्लेसमेंट वाईज त्यांना म्हणजे खूपदा असं म्हटलं की कोर इंजिनिअरिंगचे जे लोक असतात म्हणजे सिव्हिल मेकॅनिकल असो किंवा इलेक्ट्रिकल असो त्यांचं इनिशियली कमी असतं आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्यांचं खूप जास्त ग्रोथ दिसते कारण की तो एक्सपिरियन्स होतो माणूस आणि हे आणि IT मध्ये डिपेंडिंग ऑन स्किल सेट ग्रोथ असते. सो तुमचं मेकॅनिकल साईड असल्यामुळे आय वॉन्टेड टू नो मोर की मेकॅनिकलमध्ये लेट से एकाने स्टार्ट केलं 2.5 ला तर त्याचं लाईक हाऊ शुड यू एक्सपेक्ट अ ग्रोथ म्हणजे कशी असते एक्सपोनेन्शियल असते ऑर इट्स ऑन स्किल सेट कसं आहे? खरं तर सांगू का एक्सपोनेन्शियल ग्रोथ जेवढी फास्ट होते ना तेवढं तो ग्राफ चटकन खाली पण येतो. ते ग्रॅज्युअल ग्रोथ असणं कधीही चांगलं असतं कारण ज्याच्यामध्ये स्किल सेट जे आहेत स्किल सेट ऑब्व्हियसली तुम्ही IT म्हणा किंवा कोणतेही कोर ब्रांच म्हणा स्किल सेट तुम्हाला असलेच पाहिजेत. तुम्ही त्या कन्व्हेन्शनल टीचिंगमध्ये तुमच्याकडे डिग्री आहे आणि मी फक्त डिग्रीवर मी सर्व्हाइव्ह करू शकेल माझं पुढचं 30-35 वर्षाचं करिअर मी करू शकेल. दॅट इज आय डोंट थिंक सो की हे आज पॉसिबल आहे. स्किल्स आहे तर ते तुम्हाला आणि बरं फक्त तुम्ही स्किल सेट तुमच्याकडे चांगला आहे म्हणून तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता असं नाही. ते तुम्हाला अपडेट पण करावं लागेल. म्हणजे आज जे मुलं आधीच्या काळी म्हणजे C++, जावा पर्यंत शिकत होते त्यांना आज पायथॉन, ओरॅकल वगैरे हे पण पुढचं शिकावं लागतंय. ओके. ह्यांना आज ज्यांना पायथॉन आणि या गोष्टी येत आहेत त्यांना परत उद्या दुसरं काहीतरी नवीन प्रोग्रामिंग येणार आहे. ओके. तर ते अपडेट करावं लागेल. ओके. सेम तसं आहे की प्रत्येक ब्रांचेसमध्ये प्रत्येकाचे स्किल सेट वेगळे असतात. जिथं आम्ही आता CAD CAEचे वगैरे सॉफ्टवेअर्स आले म्हणजे त्यावेळी असं वाटतं हे रिव्होल्युशनरी आहे की याचं 3D मॉडेल बनवा, हे करा, हे किती सोपं आहे, हे पटकन करता येते, खूप लोकांचं काम असते आणि ते एक म्हणजे त्यावेळी ते खूप ॲडव्हान्स होतं. ओके. आज त्या गोष्टी आजच्या काळामध्ये त्या गोष्टी बेसिक आहेत. डिमांड आणि आहे. हां आणि याच्या पुढचं व्हर्जन आलं 3D प्रिंटिंगचं सुरू झालंय. 3D प्रिंटिंग आहे. 3D प्रिंटिंगमध्ये तुम्ही कॉम्प्लिकेटेड शेप्स असतील, छोटे-छोटे पार्ट्स असतील. मुलं कॉलेजमध्ये बनवतात, लॅबमध्ये बनवतात. ओके. बऱ्याच कॉलेजेसनी स्वतःच्या कन्सल्टन्सी सुद्धा चालू केलेल्या आहेत या बेसिस ऑन 3D प्रिंटिंग. मग हे कुठेतरी हे उद्या जाऊन परत हे सुद्धा बेसिक होणार आहे आणि याच्या पुढचं काहीतरी नवीन येईल. म्हणजे आम्ही जेव्हा इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो, तर ज्याच्यामध्ये आम्ही समजा ऑटोमोटिव्ह इंटिरियरचा आपण विचार करू. तर ज्यावेळी आम्ही ते पार्ट्स बनवायचो, तर त्यावेळी त्याला खूप वेळ लागायचा. ओके. आजच्या काळामध्ये ते सगळे पार्ट्स ॲज अ रेफरन्स पार्ट्स आहेत. हो, हो. ओके. तुम्हाला ते फक्त एडिटेबल आता तुम्हाला माहीत असेल प्रायमावर्स आता आपण जे बघतोय, तर प्रायमावर्समध्ये सुद्धा आपण एवढे लोकं आपण काम करत आहोत. आपण जे आजची टेक्नॉलॉजी आपल्याला सुद्धा माहिती आहे. ही उद्या हे चेंज आज होऊ शकते. हां, आजचं जे ॲडव्हान्स आहे ते उद्या बेसिक आहे. बेसिक तुम्हाला हे कंटिन्युअसली तुम्हाला हे स्किल अपडेट सेट करायला. इम्प्रोव्हाइज करावेच लागतात. सो म्हणजे याच पॉईंटवरती आम्ही म्हटलं की जेव्हा तुम्ही आला होतात म्हणजे सेशन की हो. मुलांना एक्सपोजर देण्यासाठी टू इंडस्ट्री टू अकॅडमिक कोलॅबोरेशन अकॅडमिक्स जे होतं. कोलॅबोरेशन्स. तर तुमचं जेव्हा एक नवीन तुम्हाला आयडिया आली की प्रायमासाठी असं पण प्रोग्राम प्रायमावस लॉन्च करतोय जे ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये आहे. हो, नाही खरंच सो तुमचं जे खरंच असं म्हणजे माझं एक्स्पेक्टेशन खरं हे होतं पहिल्यापासून, की इंडस्ट्रीनी एक पाऊल पुढे यावं आणि जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, म्हणजे आपण जे म्हणतो ना इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन्स, तर ते खरंच ॲक्टिव्हली जर झाले, तर मला वाटलं म्हणजे भारतामध्ये ह्याचं एक क्रांती होण्यासाठी वेळ नाही लागणार. जसं आम्ही
एकदा स्टुडंट्सना घेऊन आलेलो आपल्या इथं व्हिजिटसाठी वगैरे. तर मुलं ट्रेनी इंजिनियर म्हणून घेणं, त्यांना ते शिकवणं, त्यानंतर त्यांना इंटर्नशिप्स प्रोव्हाईड करणं, त्यांना हम्म, MNCमध्ये प्लेस करणं, ही सगळी डेव्हलपमेंट फेज आहे. म्हणजे आज हम्म. इंडस्ट्रीला रेडी स्टुडंट पाहिजे. म्हणजे तो हा. इंजिनिअरिंग येस. झालाय तर दे आर एक्सपेक्टिंग की याचा चांगला एक्सपिरियन्स आहे, ही नोज व्हेरी वेल आणि आता मी याला काम दिलंय, तर तो हा माझं पटकन काम करून आणणार आहे. असं नसतं होत. हा. ओके. बेसिकली त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. ओके. हम्म, तर ते खरंच एक गुड इनिशिएटिव्ह आहे. म्हणजे प्रायमावर्सनी त्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेल्या आहेत, की मुलांना जॉइन करून घेतल्यानंतर त्यांची पूर्ण डेव्हलपमेंट करून, त्यांना ट्रेनिंग देऊन, त्यांच्या हम्म, प्लेसमेंट्सपर्यंत हम्म, आणि ऑन ऑन जॉब आपण जे म्हणतो ना, की हम्म. प्रोग्राम बेस्ड लर्निंग जे हा. आहे, ते खूप छान आहे. म्हणजे इथलं एन्व्हायर्नमेंट आणि हे सगळ्या गोष्टी खूप छान आहेत. खरंच छान आहे. आणि असं मला वाटतं प्रत्येक इंडस्ट्रीनी असं करायला हवं. नाही, कारण की म्हणजे आम्ही एक गोष्ट म्हणजे बघितली. आय डोंट नो अबाउट द प्लेसमेंट पार्ट, बट मला एक गोष्ट सांगा, समजा की इथून जर कोणी मुलगा ट्रेन झाला, लेट्स से की तुमच्या इथं प्लेसमेंट चालू आहे, जसं तुमच्या प्लेसमेंट सिनारिओ चालू असतो कंटिन्युअसली. सो त्याच्यात जर इंडस्ट्रीवाले जे इंटरव्ह्यूज घेतात, त्यांना जर एक कॅन्डिडेट कळालं की अरे ह्याला तर सगळं येतं, मग त्याचे मिळण्याचे चान्सेस त्याला प्लेसमेंट हाय होतात का मग त्याचे तशा ह्याच्यात? हां, म्हणजे फक्त डिग्री पुरेशी नाही. जसं मी हम्म, म्हटलं, फक्त डिग्री पुरेशी नाहीये तुम्हाला प्लेसमेंटसाठी. तुम्हाला ते बरोबर. स्किल सेट घ्यावे लागतील. काही सर्टिफिकेशन कोर्सेस असतात, ते करावे लागतात. आम्ही आमच्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग प्लस म्हणून प्रोग्राम चालू केलेला आहे. अच्छा. ओके. तर त्या प्रोग्रामच्या अंडर आम्ही बऱ्याच गोष्टी ज्या सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत, तर ते त्याच्या अंडर आम्ही रन करत असतो. वेगवेगळे क्लब्स फॉर्म केलेले आहेत. ज्याच्यामध्ये म्हणजे रोबोटिक्स क्लब असेल, ऑटोमेशन क्लब आहे, स्किल डेव्हलपमेंट क्लब, असे खूप सारे क्लब्स आम्ही फॉर्म केलेले आहेत. मग ज्याच्यामध्ये ते मुलं त्यांचे स्किल इम्प्रूव्हाइज करतात. हम्म, ओके. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण इन्क्लूड करतो, तेव्हा तो खरंच तो मुलगा सर्व म्हणजे आपण जे म्हणतो ना सर्वसमावेशक खरंच. ज्याला ज्या गोष्टीचं नॉलेज आहे. म्हणजे आज फक्त असं आहे की पुस्तकी ज्ञान असणं म्हणजे तुमची काय अर्थ प्लेसमेंट नाही. होते असं नाही. नाही. त्याला ते सगळ्या बाजूनी चहूबाजूनी त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि फक्त डिग्री घेऊन म्हणजे तुम्ही आज इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन बाहेर पडताय, हे आपल्याला वाटतं माझ्या वर्गामध्ये 60 मुलं होती आणि मी हम्म. आज 60 मुलांशी कम्पीट करतोय. ज्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये उतरता, त्यावेळी तुम्हाला कळतं, अरे माझ्यासारखे लाखो आहेत. बरोबर. ओके. मग हम्म. ते एक आहे, की ते आता स्किल्स खरंच स्किल्स जे आहे म्हणजे डिग्री आणि स्किल हे जर चांगलं कॉम्बिनेशन असेल, तर 100% ते प्लेसमेंट चांगली होते. तर मी एक गोष्ट बघितली, की खूपदा कॉलेजेस मुलांना एन्करेज करतात, की इव्हेंट्स असो किंवा त्यांचे जे रेसिंग इव्हेंट्स आहेत, जे मुलांना करायचे असते, गाडी बनवायची असेल. सगळ्यांना असं असतं, की आम्हाला मेकॅनिकलला झालं म्हणजे आम्हाला गाडी बनवायचीच आहे. F1 किंवा जी हो. कार्टिंग गाडी असते. सगळे तुमचे तर पण काही इव्हेंट झाले, तर त्याच्यात पण खूप लर्निंग मिळतंय. कसं असं म्हणजे का असतात तसे इव्हेंट्स? बेसिकली कसं आहे, की ॲप्लिकेशन बेस्ड लर्निंग हेच खरं म्हणजे इंजिनिअरिंग म्हणजे काही पुस्तकी नॉलेज घेतलंय आणि ते त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही जाऊन मी इंडस्ट्रीमध्ये खूप काही वेगळं करेल असं नाही होत. तुम्ही जे पुस्तकामध्ये जे आम्ही तुम्हाला शिकवतोय, कॉलेजेसमध्ये वगैरे शिक्षण चालू आहे, हे कुठेतरी ॲप्लिकेशन बेस्ड पण असलं पाहिजे. ओके. म्हणजे मी चॅसी बनवायला मला डिझाइन वगैरे सगळं 3D बनवता येतं. ओके. पण मग चॅसी मग ती सुरुवात कुठून करायची हेच माहीत नाही. ओके. मग ते असे इनिशिएटिव्ह आहे. तुम्ही जसं म्हणताय तसं गो-कार्ट आहे किंवा बहाचे जे कॉम्पिटिशन्स वगैरे असतात, तर ते त्याच्या अंडर त्या खूप साऱ्या कॉम्पिटिशन्स होतात. मग ते मुलांसाठी हे एक अपॉर्च्युनिटी असते. ओके, की ज्याच्यामध्ये ते एका म्हणजे त्या क्लब्समध्ये ते रजिस्टर करतात. त्यानंतर त्यांना त्या टाईपचे एक्सपोजर मिळतात, की बाबा तुम्हाला या टाईपची, या वेटची, या इफिशियन्सी चालणारी कार बनवायची आहे. मग ते त्यांची थिंकिंग प्रोसेस चालू होते. मग त्यांना कळायला चालू होतं, की अरे हां, मी हा सब्जेक्ट, हे पॉइंट्स मी या सब्जेक्टमध्ये शिकलेलो होतो आणि ते मला आता वापरायचे आहेत. त्यावेळी मुलांना ते डिझाइन डेटा बुकची आठवण होते. ओके. मग हो. ते डिझाइन डेटा बुक उघडून मग ते चालू होतं. अरे असं डिझाइन काय? असं करायचं का? याची एवढी लोडिंग कॅपॅसिटी आहे का? इथून चालू होतात गोष्टी आणि हे खरंच ॲप्लिकेशन बेस्ड असेल ना, तर त्या मुलांना खरंच ते मोठं एक एक्सपोजर आहे. आणि ह्याच्यात मला म्हणायचं की मी ऐकलं की कॉलेजेसमध्ये ॲज कम्पेअर्ड टू एज्युकेटिव्ह लर्निंग जे प्रोफेसर शिकवतात, नो डाऊट ते पूर्णपणे इमेन्स असतात मुलांसोबत. बट पीअर टू पीअर लर्निंग किती इफेक्टिव्ह आहे? म्हणजे तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल कॉलेजमध्ये, जी मुलं स्वतःहून ट्राय करतात किंवा एकमेकांकडून शिकायचा प्रयत्न करतात किंवा जे ॲब्सेंट असतात. सो पीअर टू पीअर लर्निंग किती मोर दॅन इफेक्टिव्ह पडलं असं मुलांमध्ये? अ, आता आपण जसं म्हणतोय, की म्हणजे पीअर टू पीअर लर्निंगचं एक आहे, की कॉलेजेसमध्ये म्हणजे जो एक मध्ये ट्रेंड असा म्हणजे हं, कोविड वगैरे झाल्यानंतर म्हणजे तो मुलांमध्ये आम्ही ड्रास्टिक चेंज बघतोय. हं, ओके, की जे मुलांना त्या क्लासरूम टीचिंगचं जास्त आकर्षण नाही राहिलेलं. म्हणजे हं, ते हं, वर्गामध्ये बसायचंय ना मला शिकवतायत वगैरे हं, ह्याच्यापेक्षा त्यांना आता ॲप्लिकेशन ओरिएंटेड, हं, हं, त्यांना थोडं डिजिटल फॉर्म्समध्ये किंवा ह्या असं म्हणजे त्यांची आवड ती आहे. ओके. आणि आता त्या पद्धतीनं चेंज होण्याची गरज आली, की त्या पद्धतीनं त्या मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. ओके. हं, मग ते आता आम्ही काही ठिकाणी आम्ही काय करतो, की डिजिटल बोर्ड्स असतात हं, हं. त्याच्यामध्ये आम्ही त्या डिजिटल कंटेंट मुलांना शेअर करतो. ओके. ओके. म्हणजे ते ॲक्चुअल
हे काय मी तुम्हाला जे शिकवतोय याचं एक ॲप्लिकेशन तुम्ही बघा. एक ॲनिमेशन बेस्ड व्हिडिओ. आता हे ओपन सोर्सेस खूप अवेलेबल हं. आहेत. YouTube वगैरे म्हणजे जरी लिंक दिल्या ना, तर ते मुलं पटकन बघू शकतात. ओके. काही मुलांना अशा पद्धतीने कळतं. काही मुलांना क्लासरूम टीचिंग, बोर्ड टीचिंग ते कन्व्हेन्शनल मेथड जे आहे आपली, तर त्या पद्धतीनं समजतं. ओके. काही मुलं असतात की ज्यांना वन टू वन शिकावं लागतं. म्हणजे हां, नाही मला खरंच नाही कळालं. समजतं. हां, हां. ओके. मग त्यासाठी आम्ही काय करतो, या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रत्येक मुलाची लर्निंग कपॅसिटी, लर्निंग ॲबिलिटी वेगवेगळी असते. हं, ओके. हं, मग त्याचे रेग्युलर सेशन जे आहे ते चालू असतात. डिजिटल कंटेंट आम्ही शेअर केलेले असतात, की ज्याच्यामध्ये हं. ते मुलं कुठेही घरी असतील, कुठेही बसमधून जरी येत असतील, तरी ते तर ते पाहून हं, लेक्चर्स वगैरे ते ऐकून ते करू शकतात. ओके. आणि आणखी एक गोष्ट आहे, की ज्याच्यामध्ये वन टू वन इंटरॅक्शन असतं. ओके. एवढं करून पण तुम्हाला नाही समजलं समजा, हं, तर हं. तुम्ही डायरेक्टली वन टू वन एक एक्स्ट्रा सेशन आम्ही ठेवतो आफ्टर कॉलेज हं, अवर्स, हं, हं. की ज्यामध्ये तुम्ही त्या टीचरची, त्या फॅकल्टी ते तर आम्ही शिकवलं म्हणजे हं. नवीन काही शिकवत नाही. हां, ओके. ओके. त्या ठिकाणी तो आम्ही शिकवलेलं आहे. हां. त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील, तर ते यू कॅन स्टे आणि तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि हे आम्ही तुम्हाला वन टू वन सॉल्व्ह करून दाखवू. तुमचे काय प्रॉब्लेम्स असेल ते आपण बघू. अशा पद्धतीचं आम्ही आता शिक्षण देतो. मुलांना मेन पॉइंट होतो, की लेट्स से त्यांनी एखादी ॲडमिशन घेतली आहे, बट आपल्याकडे जसं म्हटलं, की एक थोडा टाईम स्पॅन राहतो टू अपग्रेड द कॉलेजेस किंवा चेंज द कॉलेजेस. तर मुलांना काय बघावं त्या इनिशियल टाईममध्ये, की हां, हे कॉलेज खरंच चांगलं घेतंय माझ्या दृष्टीनं आणि त्यांना पण एवढा आयडिया असतो बिकॉज दे आर फ्रेश म्हणजे 12th नंतर आले आता ग्रॅज्युएशनला. बट हे मला समजतं आणि आय कॅन गो विथ दिस कॉलेज किंवा गो विथ द युनिव्हर्सिटी सेल्फ कारण की त्यांचे प्रोफेसर पण चांगले आहेत किंवा व्हॉट शुड दे लुक अपॉन इन द कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी दे आर टेकिंग ॲडमिशन इंटू? परत म्हणजे मला ते सांगावं वाटेल, की कुठल्याही कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेताना पहिल्यांदा तो सिलेबस पाहावा. हं, हं, ठीक हं, आहे. किंवा सिलेबसमध्ये आपण खरंच गो थ्रू जे करतोय म्हणजे लास्ट 4 वर्ष आपण त्याच्यामध्ये आहे. फर्स्ट इयर टू लास्ट इयरपर्यंत आपण काय कंटेंट शिकणार आहोत, हं, 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 कोणत्या स्ट्रीममध्ये शिकणार आहोत आणि खरंच याचा उपयोग मला प्लेसमेंटसाठी हं, हं, आणि या हं. युनिव्हर्सिटीचं नाव किंवा या कॉलेजचं नाव जे आहे, तर त्याचा मला उपयोग हा प्लेसमेंटसाठी होणार आहे का? ओके. ओके. दुसरं आहे त्या ठिकाणी असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर, की हं, हं. ज्याच्यामध्ये इन्फ्रा म्हणजे हे नाही की बाबा मग किती एकरचा कॅम्पस आहे हां, हां, आणि तो किती ते मोठा आहे आणि हां. माझे क्लासरूम किती मोठे आहेत असं नाही. इन्फ्रा म्हणजे मला म्हणण्याचा अर्थ आहे, की त्या ठिकाणी असलेल्या लॅब्स. हं, हं, ओके. मग त्यांच्याकडे त्या पुरेशा लॅब्स अवेलेबल आहेत का? त्याच्यामध्ये त्या हं, ॲडव्हान्स्ड आहेत का? या हं, सगळ्या हं, गोष्टी पाहणं गरजेचं आहे. टीचिंग लर्निंग ही जी फेज आहे, की ज्याच्यामध्ये म्हणजे मुलं क्लासरूममध्ये बसत नाहीत. हं, हं, मग हं. मध्ये मुलांच्या कलेनी काही गोष्टी घ्याव्या लागतात. हां. ओके. म्हणजे त्यांना ते शिकवणं तर आहेच. ओके. पण येस. ते त्यांना आता तो ट्रेंड चेंज होतोय, तर आता इन्स्टिट्यूट्सनी, प्रोफेसर्सनी हे चेंज होणं गरजेचं झालंय. हं, मग त्याचं टीचिंग लर्निंग कसं आहे? ओके. त्या ठिकाणी असलेलं इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूटचं इंटरॅक्शन कसं आहे? हं, त्या हं, ठिकाणी इंडस्ट्री व्हिजिट्स होतात का? मुलांना बाहेर त्या कॉलेजेसमधून बाहेर पडता येतं का? त्या ठिकाणी इंडस्ट्रीला व्हिजिट करता येते का? तिथे ॲक्चुअल हं, मॅन्युफॅक्चरिंग कसं चालतं किंवा जिथं जे कोणती इंडस्ट्री असेल, हं, त्या ठिकाणचं काम कसं चालतं? हं, हे त्यांना पाहायला भेटतंय का? ओके. त्यानंतर दुसरा त्याच्या पुढचं एक हे आहे, की हे जे ग्लोबलायझेशन आपण जे म्हणतोय, हं, मग ग्लोबलायझेशन होत असताना त्या मुलांच्या प्लेसमेंट्स झाल्या. मग त्या प्लेसमेंट मग प्रायव्हेट जॉब असतील, गव्हर्नमेंट जॉब असतील, जे असेल. हं, त्याबरोबरच त्यांना पुढे शिक्षण आपण जे म्हणतो उच्च शिक्षण घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना पुढचं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं हं. असेल, मग एम-ई, एम-टेक, एम-बी-ए एम-बी-ए. आपण जे म्हणतो तसं किंवा एम-एस करायचं असेल हं, बाहेरच्या देशामध्ये जाऊन किंवा तर त्यासाठी तो एक प्लॅटफॉर्म आहे का? हं, 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 ओके. आणि आता सुद्धा एक हे आहे, की म्हणजे युनिव्हर्सिटीने सुद्धा बऱ्याच कॉलेजेसमध्ये चालू केलेलं आहे. आमच्या कीस्टोनमध्ये सुद्धा हं, एक इनोव्हेशन इन्क्युबेशनचं सेंटर आहे, की ज्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे रिसर्च ॲक्टिव्हिटी ज्या आहेत, तर हं, त्या हं, चालू असतात. ओके. त्याच पद्धतीनं एंटरप्रेन्योरशिप हं, हं, डेव्हलपमेंट जे आपण म्हणतो, तर ते चालू आहे का? म्हणजे ते आपण भविष्यामधले जे आपण दो बिझनेसमॅन म्हणतो, हां. तर ते डेव्हलपमेंट चालू आहे का? या साऱ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. हं, हं. मुलांना ॲडमिशन घेताना मला करियर कशामध्ये करायचंय? ओके. ओके. हं, तर ते तसं. ते जर तुम्हाला माहीत असेल हं, किंवा हं, समजा सुरुवातीला माहीत नाहीये, हं, हं. पण मग हे एवढा प्लॅटफॉर्म त्यांनी अवेलेबल तरी दिलंय. करून दिलाय का? हां. या गोष्टी अवेलेबल आहेत का? किंवा नाहीतर इंजिनिअरिंगमध्ये तर थर्ड इयरला वगैरे गेले आणि आता इंटर्नशिप बघायची मग हं. शोधा कुठे आहे? हो, लास्ट इयरला गेली प्लेसमेंट मग शोधा कुठे प्लेसमेंट मिळते का? वगैरे. तर यासाठी ज्या पद्धतीने इन्स्टिट्यूट प्रयत्न करत असतं, त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी पण प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म इन्स्टिट्यूटने अवेलेबल करून दिलेला असेल, तर विद्यार्थ्यांनी सुद्धा ते संधीचं सोनं केलं पाहिजे ना. हां, टोटल. ओके. म्हणजे त्या एखादी आपली एक आयडियल कंपनी असते, टार्गेट कंपनी. हं, मला या बरोबर. हां. कंपनीमध्ये जॉब आता करायचा असतं मुलांचं म्हणजे आणि शक्यतो म्हणजे आमच्याकडे मेकॅनिकलमध्ये तर अ, मुलं अशी असतात, की त्यांना ते गाड्या बघितल्या ना, की त्यांना ते वाटतं मला या गाडीच्या कंपनीमध्ये जॉब करायचा ओके. तर ते
एक आयडियोलॉजी त्यांची तयार असते. ओके. पण मग तिथं पोहोचण्यासाठी जो रोड मॅप असतो, ओके, मग त्या पद्धतीचं प्रिपरेशन असलं पाहिजे. ओके. म्हणजे रोड तुम्हाला इन्स्टिट्यूट तुम्हाला ते बनवून देईल, की बाबा ठीक आहे, आम्ही तुम्हाला इथं प्लेसमेंट्स वगैरे पाहिजेत, आम्ही ते करू. पण त्यांचे क्रायटेरिया हे आहेत. ते तुम्ही क्लिअर करा. ते तुम्ही क्लिअर केले पाहिजे ना. तिथं तुम्हाला स्वतःलाच करावं लागेल. Agree. ओके. मग हे दोन्ही असतं, की म्हणजे इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घेताना इन्स्टिट्यूटची काही जबाबदारी आहे हम्म. आणि आपण कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेतोय, त्या पद्धतीने पण विद्यार्थ्याची पण जबाबदारी आहे. जबाबदारी. सो आता कमिंग ऑन टू फायनल क्वेश्चन जे माझ्या साईड नव्हतं, की जसं आपण तुम्ही मास्टर्स बद्दल म्हटलात, तर मास्टर्समध्ये सीन काय होतं, की तुम्ही शिकवता, ते एक्झाम्स अपिअर करतात, गेटला असो, साठी असो. बट तिथं कॉम्पिटिशन खूप वेगळी आणि विचित्र असल्यामुळे समटाईम्स स्टुडंट डू नॉट गेट द क्वालिफाईड आउटपुट. सो त्यांनी मग शुड दे फोकस मोर ऑन स्किल बेस्ड लर्निंग, जिथे त्यांचं एक्सपेक्टेशन हाय असू शकतं. म्हणजे जसं प्रायमर्सिटी किंवा अल्टरनेटिव्ह प्रोग्राम असते युनिव्हर्सिटीचे, वेर दे हॅव इंडस्ट्री युनिव्हर्सिटी कोलॅबरेशन, की ज्याच्यात समजा प्रायमर्सिटीनं काही ट्रेन करून ठेवलं तर दे कॅन डायरेक्टली हायर फ्रॉम द युनिव्हर्सिटी इट सेल्फ, अशाच्यात पण जसे ऑप्शन असतात. सो मुलांना तो पण मार्ग बघावा, की कसं असतं, म्हणजे काय करावं? नाही, आता हे कसं आहे, की ज्यांना खरंच भविष्यामध्ये पुढे जाऊन, की ज्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे करायचं आहे, ओके. हम्म, तर त्या मुलांची तयारी जी आहे ती म्हणजे अगदी थर्ड इयर पासूनच चालू असते. ओके. म्हणजे हम्म, बेसिकली कसं असतं, की त्यांचा सिलेबस किंवा काय हे थोडीशी काठिण्य पातळी जास्त असते. हम्म, पण बेसिक जे इंजिनिअरिंगचं झालेलं आहे, त्याच्या बेस्डच त्याच्या पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि कसं असतं, कॉम्पिटिशन म्हटल्यानंतर कुठेतरी चाळण लागतेच. हा, ओके. म्हणजे गेट असो, गेटची एक्झाम असो, आपण हम्म, ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट जे आहे, तर ते पोस्ट ग्रॅज्युएशन पण म्हणजे टेक्निकल फील्डमध्ये मुलं करतात. ओके. म्हणजे हम्म, MBAचे एंट्रन्स असतील, MBA CET किंवा कॅट वगैरे असं करून हम्म, करायचं असेल तर. MS करायचं असेल हम्म, तर ते GRE, TOEFLच्या ज्या हम्म, एक्झाम्स आहेत, त्यामुळे कॉम्पिटिशन सगळीकडे आहे. पण जर एखाद्या विद्यार्थ्याला मला जॉब वगैरे काही करायचा नाही, मला हम्म, पुढचं उच्च शिक्षणच घ्यायचं आहे, हे जर हम्म, त्याला थर्ड इयरमध्येच फायनल असेल, तर तो थर्ड इयर आणि लास्ट इयर या दोन्ही वर्षामध्ये मिळून त्याने जर तसे प्रयत्न केले, ओके. आणि त्यानंतर ते त्या गोष्टी यायची म्हणजे लास्ट इयर झाल्यानंतर मी विचार करणार. हा. त्यानंतर मी 1-1.5 वर्ष, ते 2 खूप वर्ष त्याच्यामध्ये मी प्रिपरेशन डिले करणार. होणार. डिले होतो. त्याऐवजी जर थर्ड इयर कारण वेगळं असं काही नाहीये. हम्म, टेक्निकल एज्युकेशन जर घ्यायचं असेल, तर तुम्हाला वेगळं असं काही प्रिपरेशन करावं लागत नाही. बरोबर. ओके. MBAचं प्रिपरेशन हा, असेल, तर त्याच्यामध्ये मेजॉरिटी पार्ट हा सगळा ॲप्टिट्यूड, रिझनिंग, लॉजिकल related रिझनिंग असतो. वगैरे या सगळ्या गोष्टींचा असतो. ओके. MS वगैरे करायचं हम्म, असेल, तर ते GRE, TOEFL ह्याच्यामध्ये इंग्लिश आणि तुमचं टेक्निकल. हम्म, म्हणजे प्रत्येक युनिव्हर्सिटी वाईज ते वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण मग त्या फेजमधून जात असताना म्हणजे ऑलरेडी तुम्ही फर्स्ट इयर एक केलेलं आहे, हा, सेकंड इयर केलेलं आहे, थर्ड हम्म, इयरच्या तुम्ही कुठेतरी इन बिटवीन म्हणजे कुठेतरी हम्म, मिडलला असता. हम्म, तर बऱ्यापैकी टेक्निकल तुमचं झालेलं असतं. जर हो, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्हाला करायचं असेल, तर तुम्ही त्या बेसिक गोष्टी घेऊन प्लस जे कॉम्पिटिटिव्ह ज्या एक्झाम्स आहेत, स्किल्स. हां, तर त्याचे जर क्वेश्चन्स घेतले आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन करत गेलात, तर मला वाटतं लास्ट इयरला जाईपर्यंत सिलेक्शन होण्यात काही म्हणजे अवघड नाही. टोटली. सो ह्याच्यात जर तुम्हाला ऑप्शन दिला सुद्धा ॲज अ फर्स्ट इयर इंजिनियर कोणी असेल, तर व्हॉट वुड यू चूज इन ॲज अ रॅपिड फायर क्वेश्चन, की व्हॉट वुड तुम्हाला ऑप्शन दिला की कोर इंजिनिअर स्कोप आहे, तुम्हाला तुमच्या घरच्यांनी सांगितलं असो किंवा रिलेटिव्ह सांगितलं असो, आणि तुम्हाला IT दिसते, IT मध्ये सॅलरी दिसतात, बट यू वॉन्ट टू ऑप्ट फॉर अ फ्युचर सिक्युअर, हे तुम्ही काय आउट कराल जर मेकॅनिकल किंवा IT असं मिक्सचर ऑफ एनिथिंग दिलं तर? ॲक्च्युअली रॅपिड फायर क्वेश्चन आहे. ॲक्च्युअली हां, डिस्कशनचा क्वेश्चन आहे. हां, पण बट टू याच्यामध्ये स्टेट. कसं असतं, की एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे? त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे मला आय-टीचा माझा प्रोग्रामिंग वगैरे ह्या गोष्टी खूप आवडतात आणि मी मेकॅनिकलमध्ये ॲडमिशन घेतोय. तर मला ते करियर कशामध्ये करायचं आहे त्या गोष्टी आता आहेतच की. बरोबर आहे का? येस. आज असं होतं, की आमच्याकडं मागच्या 5-6 वर्षामध्ये काही ठिकाणी ज्या ठिकाणी मेकॅनिकलचं लॅगिंग होत होतं, त्या ठिकाणी मुलं मेकॅनिकलमधली मुलं सुद्धा आय-टीमध्ये जॉब करतायत. म्हणजे आज सुद्धा करतायत. ओके. मग एवढं आहे, की तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे? ओके, तो क्लिअर तुमचा असला तो पाहिजे. क्लिअर असला पाहिजे. तुम्हाला कशामध्ये मला हे आवडतच नाही आणि हां. मी त्याच्यामध्ये करियर करतोय असं नाही होऊ शकत. हं. खूप छान डिस्कशन होतं सर तुमच्यासोबत. म्हणजे एक चांगलाच आपण इन्साईट दिला मुलांना असो किंवा जे ऑडियन्स जे आपल्याला बघतात ॲक्चुअली ह्याच्यात. सो आपण खूप सारे मेजर पॉइंट्स क्लिअर केले. बट येस, आता टाईम कन्स्ट्रेंटमुळे हां. थांबतोय. बट इट्स अ लॉट टू डिस्कस, लॉट टू कम. कारण की मुलांचे कंटिन्युअस क्वेश्चन येत होतात, ते आपण नेहमी बघूयात पुढं कसं आपण भेटूयात आणि पॉडकास्ट सेशन होती. सो वी विल हॅव अनदर पॉडकास्ट ऑन दिस टॉपिक ॲज वेल. सो शुअर, शुअर. इट वॉज नक्की रिअली मला सांगा. मी येस. नेहमी अवेलेबल आहे आणि खरंच हे अशा पद्धतीच्या इंटरॅक्टिव्ह गोष्टी व्हायला पाहिजेत. ही एक अपॉर्च्युनिटी असते म्हणजे ज्यावेळी
आपण म्हणजे तुमच्याकडून मला हे जे बोलून आलं की आपल्याला एक हां. पॉडकास्ट करायचं आहे आणि ते एक येस. इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन असावं. ट्रू. तर मला खरंच या गोष्टीचं म्हणजे एक आपण म्हणतो ना अभिमान असावा की हं. म्हणजे इंडस्ट्रीने खरंच एक पाऊल या पद्धतीने जर पुढे टाकलं आणि खरंच प्रायमावर्स या पद्धतीनं काम करतंय म्हणजे ही गोष्ट एक खरंच अभिमानाची आहे. हं, हं. आणि तुम्हाला जशा पद्धतीची म्हणजे ग्रोथ तुम्ही जे एक्सपेक्ट हं. करता की आम्हाला हं. एक सडन ग्रोथ नको, आम्हाला ते मुलं आली आणि आम्ही प्लेस केले आणि आम्ही हो. डायरेक्टली काम देतोय. हं, हं. याच्यापेक्षा तुम्ही त्यांना ते ट्रेनिंग देताय, त्यांना हो. हं. इंटर्नशिप्स प्रोव्हाईड करताय, बरोबर. त्यांना प्रोग्राम ह्याच्यावर म्हणजे प्रोजेक्ट बेस्ड तुम्ही लर्निंग देताय. येस. तर हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे. हं, तुम्ही हं. असंच उत्तरोत्तर म्हणजे हीच अशीच तुमची प्रगती राहो, हे हं, माझ्याकडून हं. सदिच्छा आहे तुम्हाला. आणि कधीही माझी तुम्हाला काही गरज लागत असेल, तर तुम्ही मला कधीही बोलवा. मी ऑल्वेज अवेलेबल देतो. ॲक्चुअली तुमचं आणखीन पण डिस्कशन करायचे होते, बट ड्यू टू टाईम वॉज कॉन्स्टंट, विल स्टॉप हिअर टुडे. सो जर पुढे काही क्वेश्चन असतील, सो वी विल गेट इट इन द कॉमेंट्स. जर काही क्वेश्चन असतील तर आपण शुअर, मुलांकडून नक्की कॉमेंट्समध्ये घेऊ अँड विल ॲड्रेस इट इन द पॉडकास्ट कमिंग इन फर्दर. सो येस. इट वॉज रिअली नाईस मीटिंग यू सर. थँक यू. Yes. थँक यू. थँक्स अ लॉट. चालेल.